लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या मंगळवेढा तालुक्यातील माचणूर येथे प्राचीन श्री सिद्धेश्वर मंदिराच्या संवर्धन व विकास कामांसाठी उजनी जलपर्यटन योजनेअंतर्गत 5,04,00,000 निधीस जिल्हा नियोजन समितीने मंजुरी दिली आहे। या संदर्भातील सविस्तर प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांसमोर सादर करण्यात आला असून वारसा संवर्धनाच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे। 17 डिसेंबर 2025 रोजी खासदार प्रणिती शिंदे यांनी पाठवलेल्या पत्रानुसार सदर निधीस मंजुरी देण्यात आली आहे। तसेच या संदर्भात भारतीय पुरातत्व सर्वेक्षण मुंबई मंडळाने सिव्हिल डिपॉझिट अंतर्गत श्री सिद्धेश्वर मंदिराच्या वारसा संवर्धन आणि जीर्णोद्धाराचा सविस्तर प्रस्ताव तयार करून सादर केला। ASI कडून संरक्षित स्मारकांच्या जतन व संवर्धनाची जबाबदारी पार पाडली जाते, तर विकास कामे प्रामुख्याने राज्य शासनाच्या विभागांतर्गत राबवली जातात। मात्र अशा कामांसाठी ASI ची पूर्व परवानगी आवश्यक असते। प्रस्तावित विकास कामांमुळे संरक्षित स्मारक अथवा त्याच्या नियमन क्षेत्रावर कोणताही प्रतिकूल परिणाम होणार नाही याची खात्री करूनच परवानगी दिली जाते। राज्य शासनाने विकास कामे हाती घ्यावयाची असल्यास संबंधित विभागाने सायन पूर्व मुंबई येथील प्रादेशिक संचालक ASI यांच्याकडे AMASR कायदा आणि नियमानुसार आवश्यक मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करावा असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे। या निर्णयामुळे माचणूरच्या ऐतिहासिक श्री सिद्धेश्वर मंदिराच्या जतनाला नवी गती मिळणार आहे। तसेच श्री सिद्धेश्वर देवस्थान कमिटी, ब्रह्मपुरी माचणूर आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी खासदार प्रणिती शिंदे यांचे अभिनंदन करून कृतज्ञता व्यक्त केली। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।